नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी आहे नुकसान भरपाईच्या संदर्भात। या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली भरपाई या तारखेला मिळणार। कोणती तारीख जाहीर झालेली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत, किती पैसे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो। त्यामुळे गव्हर्नमेंट अपडेट या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे। राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं। राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी सादर केला आहे। अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते। राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 अनुक्रमे 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये दिले आहेत। तसेच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा मदत निधी दिला जाणार आहे। परंतु नोव्हेंबर 2023 जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता। त्यानुसार राज्य सरकारने 307 कोटी रुपयांची निधीला मंजुरी दिली आहे। आता कोणत्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, तर मित्रांनो एकूण 26 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आता या नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहेत। ते 26 जिल्हे कोणते आहेत तर बघा मित्रांनो, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे। त्याचा वितरण DBT मार्फतच्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर रक्कम जमा करण्याचे आदेशही शासनाने देण्यात आले आहेत। दरम्यान अतिवृष्टीच्या मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं। राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता, मात्र राज्य सरकारने हा आरोप फेटाळला आहे।